गॅस तुटवड्याचा व्यावसायिकांना मोठा फटका. मुंबई आणि राज्यातील इतर शहरांमधले अनेक हॉटेल तात्पुरती बंद होण्याची शक्यता. इराणचा इस्रायलवर पुन्हा एकदा जोरदार मिसाईल हल्ला. मध्यरात्री उशिरा झालेल्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये लोकांना बंकरमध्ये आसरा घेण्याची वेळ. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांच्याशी केली फोनवरून बातचीत. दोन्ही नेत्यांमध्ये युद्धस्थितीवर झाली चर्चा. मंत्रिमंडळ बैठकीत इराणवर युद्धावर चर्चा. सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास आणि बोजा पडू न देण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश. गॅस पुरवठा सुरळीत राखण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं मोठं पाऊल. एलपीजी आउटपुट वाढवण्यासाठी जामनगर रिफायनरी 24 तास कार्यरत. देशवासियांच्या इंधनाची गरज पुरवणं प्राथमिकता असल्याचं केलं स्पष्ट. इराण युद्धाचा फटका. विमान सेवेवर एअर इंडियानं वाढवले इंधन सरचार्ज. देशांतर्गत विमान सेवेसाठी द्यावा लागणार 399 रुपये सरचार्ज. मी अनेक वेळा तडजोड केली, पण वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत मोठं विधान. राज्यातील कुस्तीगिरांचं आज कराडमध्ये आक्रोश आंदोलन. वर्षभरात 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याऐवजी एकच स्पर्धा घेण्याची मागणी. तर मानाच्या गदा सरकारला परत करत मुंबईतील आझाद मैदानात करणार आंदोलन. उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा व्यावसायिक सिलेंडरचा गॅसचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. यामुळे काही हॉटेल्स व्यावसायिकांनी आता चुलीवरच जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. चुलीवर लाकडाचा जाळ करून पदार्थ व्यावसायिकांकडून बनवले जात आहेत. नागपूरमध्ये सलग 4थ्या दिवशी पण कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने आता हॉटेल व्यावसायिकांना जे आहेत ते या एलपीजी सिलेंडरला पर्यायी उपाय शोधायला सुरुवात केलेली आहे. आपण सध्या नागपूरच्या प्रसिद्ध संतोष पकोडेवाला इथं आहे. इथं दिवसभरात निदान 2000 प्लेट पकोडे विकले जातात आणि मोठी मागणी जी आहे ती इथल्या पकोड्यांची असते. रोज 10 सिलेंडर म्हणजे कमर्शियल 10 सिलेंडरचा इथं वापर केला जातो. मात्र आता गेल्या 4 दिवसापासून सिलेंडर मिळत नाही आणि त्यांच्याकडे असलेला सिलेंडरचा स्टॉक देखील संपल्यानंतर आता संतोष पकोडेवाला यांनी जे आहे ते चुलीवर पकोडे तळायला सुरुवात केलेली. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की त्यांना तात्पुरत्या स्वरूपाची इथं चूल तयार केलेली आणि त्या खाली लाकडांचा जाळ करून जे आहे ते हॉटेलसाठी आवश्यक असलेले समोसे असतील किंवा पकोडे असतील हे तळायला सुरुवात केलेली आहे. एलपीजीचा पुरवठा कधी पुन्हा एकदा सुरू होईल याची माहिती नाही. मात्र तोपर्यंत हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांचे पगार देता यावे आणि त्यांचा व्यवसाय सुरू राहावा या दृष्टीनं हे नियोजन जे आहे ते संतोष पकोडेवाला यांनी केलेलं. आपल्यासोबत या हॉटेलचे मालक संतोष भाऊ आहेत. भाऊ, मला सांगा, तुम्ही अखेर चूल पेटवलेली आहे, काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो एलपीजी कंपन्यांकडून? सर, कालपर्यंत मला सिलेंडर मिळत होतं, पण आज मला एकही सिलेंडर मिळाला नाहीये आणि मला एवढा मोठा स्टाफ चालवण्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था करावं लागेल म्हणून ही चुलीची व्यवस्था केली. आणि आज सकाळपासून 7:30 वाजतापासून माझ्याकडे इथे पकोडा समोसा बनत आहे आणि आता आणखी नाही मिळत, आणखी पुन्हा चुली वाढवावे लागेल मला. पण हे खूप दिवस काही चालणार नाही. ही पर्यायी व्यवस्था आतापर्यंत तर ठीक आहे, पण पुढे हे नाही चालू शकत. कारण याच्यासाठी लाकडांची तरतूद केलेली आहे का? लाकूड मागवलेला आहे का? काय तयारी केलेली? हो, टालवाल्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला जवळपास आता सध्यापुरती रोजच्या आम्हाला 40 म्हणजे 1-2 मन लाकडं लागणार आहे आम्हाला. तर त्यांना आम्ही ऑर्डर दिलाय मानेवाडा घाटाजवळ की त्यांना आम्हाला तुम्ही थोडंसं लाकडं प्रोव्हाइड करा. आणि एक आरा मशीनवाला त्यांना पण बोललो की तुमच्याकडले जे छोटं लाकूड असते तुकडा तो पण आम्हाला लागेल. तर त्यांच्या 2 लोकांशी आम्ही बोललेलो आहे. त्यामुळे आता हा एलपीजीचा पुरवठा सुरळीत कधी होतो आणि पुन्हा एकदा या हॉटेल व्यवसायाला उभारी कशी मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर. मावळमध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्याकरता सकाळी 7 वाजल्यापासूनच ग्राहकांनी वितरकाच्या दुकानाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली.
सिलेंडरचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे नागरिकांना सकाळपासून रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे दुकानाबाहेर लांबच लांब गर्दी होती. गॅस सिलेंडरची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक ग्राहक सकाळी लवकर येऊन सुद्धा तासनतास प्रतीक्षा करत असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. यवतमाळमध्ये सुद्धा व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं अनेक हॉटेल्स चालकांनी लाकडाच्या भट्ट्या पेटवून व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं हे हॉटेल व्यावसायिक थोडे अडचणीत सापडलेले आहेत. अमेरिका इराण युद्धाचा फटका शेवटपर्यंत म्हणजे सामान्य जनतेपर्यंत पडलेला आहे. तसंच आमचा व्यवसाय हॉटेल व्यवसाय असल्यामुळं आम्हाला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही हातभट्टी लावून म्हणजे लाकडाची हातभट्टी लावून आम्ही शेवटी काम करतो आहे. त्याचं सरकारनं आमच्याकडे थोडंफार लक्ष द्यावं. अमेरिका इराण युद्धाची पडसाद आता शेवटच्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. मुंबईसह राज्यातल्या अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवतो आहे. याचा फायदा अनेक लोकांकडून उचलला जातोय. एरवी 1800 ते 2000 रुपयापर्यंत मिळणारे कमर्शियल सिलेंडर थेट 4000 पर्यंत काळ्या बाजारात विकलं जात आहे. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना गॅस पुरवठा अपुरा होतोय आणि जर त्यांना गॅस पुरवठा हवा असेल, सिलेंडर हवा असेल तर तो काळ्या बाजारामध्ये 4000 रुपयाने विकत घ्यावा लागतोय. आपण थेट या सगळ्याविषयी बोलूया आमच्या सहकारी आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याशी. सुस्मिताला आपण अधिक माहिती विचारूया या सगळ्याविषयी. सुस्मिता, एका बाजूला सिलेंडर जर मार्केटला घ्यायचे झाले तर तासनतास रांगा लावाव्या लागतात आणि तरी ते मिळत नाहीत, आणि काळ्या बाजारात मात्र 3,500-4 हजार अशी किंमत कळतीये. काय सांगाल अधिक? मुळातच ज्या पद्धतीनं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या झळा या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा बसायला सुरुवात झालेली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे गॅस पुरवठा करणारे लोक होते त्यांनी आता वाढीव दर आकारायला सुरुवात केलेली आहे. ब्लॅक मार्केट सुद्धा या निमित्तानं जोरावर असल्याचं पाहायला मिळतं. एरवी 1800 ते 2000 रुपयापर्यंत मिळणारा कमर्शियल गॅस थेट 4000 रुपयांपर्यंत विकला जातो. याचाच अर्थ असा की मागणी वाढल्यानं पुरवठा करणाऱ्यांनी सुद्धा दर वाढवलेले पाहायला मिळत आहेत. याचा कुठेतरी फायदा, याच पॅनिक सिच्युएशनचा फायदा अनेक लोकांकडनं घेतला जात आहे. साठवणूक ही केली जात आहे, त्यामुळे हे दर वाढलेले आहेत. त्याचबरोबर एकीकडे हॉटेल्सवरती जर परिणाम होत असेल तर घरगुती गॅस जे खरेदी करतायत त्यांच्यावरतीही परिणाम होतो. अशाच काही महिला माझ्यासोबत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतोय की आता पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे. घरगुती गॅस लोकांनी भरायला सुरुवात केलेली आहे. काय परिस्थिती आहे? वाढले नाही पाहिजेत रेट, जसे जुने होते तेच पाहिजेत आम्हाला. नाही तर कसं महिन्याचं बजेट कोलमडतंय ना. सगळ्याच वस्तू महाग झालेत. त्याच्यात गॅसचं पण तुटवडं तर आहेच. 2 जर सिलेंडर असतील तरी पण पुरत नाहीत ना, जास्त लोक असतील तर. मुळात युद्धाचे परिणाम हे आता सगळीकडे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य म्हणून तुम्ही कसं बघताय याकडे? आता तर ब्लॅक मार्केटमध्ये सुद्धा तेजी आलेली आपल्याला पाहायला मिळते. हो बरोबर, ब्लॅक मार्केट आहे, सरळ गोष्ट आहे. कारण नाहीतर कळणार काय, धंदे वगैरे सगळे व्यवसाय हॉटेलवाल्यांचे बंद होतील ह्याची फार भीती वाटते. आणि हॉटेलवाल्यांचा होतीलच आणि त्याचा परिणाम घरच्यांच्यावरही होणार आहे. कारण घरी जर सिलेंडर 1 किंवा 2 महिन्याला पुरणार नाहीयेत आणि ब्लॅक मार्केटमध्ये घेणं परवडणार नाहीये, तर मग करायचा काय सामान्य माणसाने, हा एक परिणाम होणार आहे मोठा. काय परिस्थिती आहे तुम्हाला गृहिणी म्हणून, महिला म्हणून काय वाटतं या सगळ्या परिस्थितीचा कुठेतरी सरकारनं विचार करायला हवा? हो बरोबर आहे, कारण आपल्याला गॅसची गरज, आपल्याला सकाळी पाणी तापवल्यापासून तर रात्री जेवण करेपर्यंत आपल्याला पूर्ण दिवस गॅसची गरज लागते. तर अशा ह्याच्याने जर गॅसचे दर वाढत गेले तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करावं? तर ह्याच्यात सरकारने आमचा गोरगरिबांचा थोडासा विचार करून काहीतरी दर कमी करावे अशी आमची विनंती आहे सरकारला. नक्कीच आपण बघतो या महिलांनी खरं तर हॅलो, माझा टप्परवेअरचा व्यवसाय आहे. ज्या पद्धतीनं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की अनेक ठिकाणी थेट लोकांना गॅस खरेदी करताना अडचणी येत आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालवणं कठीण होत आहे. अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशा पद्धतीनं ही परिस्थिती हाताळते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुवर्णा, नक्की
धन्यवाद सुस्मिता, आपण माहिती दिलीत आणि संवादही साधलात त्याबद्दल.